नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा, एमपीएससी, कामगार भरती, महानगरपालिका, जिल्हा परिषद व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात. दररोज डिजिटल पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो. आज दिनांक 4 आणि 5 ऑगस्टचा व्हिडिओ आपण एकत्र घेतोय. टॉप 25 प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, देशातील प्रख्यात शिक्षण महर्षी आणि डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे कोल्हापूर येथे निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 1991. दुसरा प्रश्न, दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जगभरात कोणता सप्ताह साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जागतिक स्तनपान सप्ताह. तिसरा प्रश्न, ईटी फॅमिली बिझनेस अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या आरोग्य संस्था समूहाला फॅमिली बिझनेस ऑफ द इयर मेगा हा पुरस्कार मिळाला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी अपोलो हॉस्पिटल. महत्वाचे मुद्दे बघा. डॉक्टर डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि प्रख्यात शिक्षण तज्ञ व बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल. शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी 1991 मध्ये यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. तर जागतिक स्तनपान सप्ताह नवजात बालकांच्या पोषणासाठी स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा होतो. तर ईटी फॅमिली बिझनेस अवॉर्ड 2026 चेन्नई स्थित अपोलो हॉस्पिटल समूहाला हा बहुमान मिळाला. 14 प्रश्न, 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी पटकावले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अंकुर भट्टाचार्जी. 5वा प्रश्न, 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कुणी पटकावले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे यशस्विनी घोरपडे, ऑप्शन बी. 6वा प्रश्न, तैपेई ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी भारताची 17 वर्षीय खेळाडू कोण ठरली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तन्वी शर्मा. महत्वाचे मुद्दे. राष्ट्रकुल टेबल टेनिस 2026 त्यागराज स्टेडियम नवी दिल्ली येथे पार पडले. तर भारताने पुरुष आणि महिला दोन्ही सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. तर तैपेई ओपन सुपर 300 मध्ये तन्वी शर्मा ही तैपेई ओपन जिंकणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली. ताई झू इंगचा विक्रम हिने मोडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील भोगापुरम येथे कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ. 8वा प्रश्न, केंद्र सरकारने जलस्रोतांवरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी कोणती नवीन योजना मंजूर केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना. 9वा प्रश्न, भारताची पहिली महिला नेतृत्वाखालील वितरित अक्षय ऊर्जा योजना म्हणजे DWEE-PTI कोणत्या राज्याने सुरू केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी छत्तीसगड. महत्वाची माहिती बघा. भोगापुरम विमानतळ 2014च्या राज्य विभाजनानंतर आंध्र प्रदेशला मिळालेले पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. उद्घाटनावेळी 13,000+ आदिवासी महिलांनी धिमसा नृत्य सादर केले. तर PMSSY योजना तरंगत्या सौर प्रकल्पांसाठी फ्लोटिंग सोलार. केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर. DWEE-PTI योजना छत्तीसगड सरकारची महिला नेतृत्वाखालील पहिली अक्षय ऊर्जा योजना आहे. 10वा प्रश्न, अलीकडेच भौगोलिक मानांकन GI टॅग मिळालेली पिथोरा चित्रकला कोणत्या राज्याची पारंपरिक कला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. 11वा प्रश्न, पर्यावरण कामगिरी निर्देशांक म्हणजेच EPI 2026 मध्ये 177 देशांच्या यादीत भारताने कितवे स्थान मिळवले आहे? तर भारताचं शेवटून दुसरं 176वं स्थान आहे, ऑप्शन सी.
12वा प्रश्न, दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी कोणता महत्वाचा राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, भारतीय अवयवदान दिवस. महत्वाची माहिती, महत्वाचे मुद्दे. पिथोरा चित्रकला गुजरातच्या आदिवासी समुदायाची पारंपरिक लोककला आहे, ज्याला GI टॅग मिळालेला आहे. तर EPI 2026 इंडेक्स मध्ये 177 देशात भारताचे 176वे स्थान. एस्टोनिया हा प्रथम स्थानी आहे. भारतीय अवयवदान दिवस 3 ऑगस्ट 2026 रोजी 16वा अवयवदान दिवस साजरा झाला. या निमित्त जुग जुग जीव अभियान सुरू करण्यात आले. 13वा प्रश्न, प्रशांत महासागरातील कोणत्या लहान बेट देशाने आपले अधिकृत नाव बदलून पुन्हा पारंपरिक नाव नाओएरो प्रजासत्ताक म्हणजेच रिपब्लिक ऑफ नायराओ असे केले आहे? तर नौरू या देशाने हे केलेलं आहे. 14वा प्रश्न, 1 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यामध्ये प्रदान करण्यात आलेला 44वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अजित डोवाल. 15वा प्रश्न, बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून जनसुराज्य पक्षासाठी पहिली विधानसभा जागा कोणी जिंकली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, प्रशांत किशोर. महत्वाचे मुद्दे, रिपब्लिक ऑफ नौरो म्हणजेच नौरू देशाने नाओएरो हे जुने पारंपरिक नाव पुन्हा स्वीकारलेले आहे. या देशाचे क्षेत्रफळ 21 स्क्वेअर किलोमीटर आहे. हा देशातील जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तिसरा देश आहे, म्हणजे 3 नंबरचा. 1 नंबरचा व्हॅटिकन सिटी, 2 नंबरचा मोनॅको आणि 3 नंबरला नारू. 21 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 21 बाय 21 किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. तर व्हॅटिकन सिटी साधारण 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरचा देश आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर बांकीपूर पोटनिवडणूक जी बिहारची विधानसभा होती, जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी विजय मिळवत पक्षासाठी पहिली विधानसभेची जागा जिंकली. 16वा प्रश्न, प्रख्यात शिक्षण महर्षी आणि DY पाटील युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉक्टर DY पाटील यांचे कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर त्यांना 1991 ला सन्मानित करण्यात आले होते. 17वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नुकताच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा विस्तार केला असून या योजनेत आता खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर प्रमाणित महिला शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर. ऑप्शन बी असे या प्रश्नाचं उत्तर आहे. 18वा प्रश्न, भारतीय दंड संहितेचे म्हणजेच IPC कलम 498 खालीलपैकी कोणत्या नवीन घटकाला लागू करण्याचा निर्णय अन्वयार्थ देण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विवाह सदृश्य लिव्ह इन नात्यातील महिला भागीदार. महत्वाचे मुद्दे, गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजना व्याप्ती वाढवून आता प्रमाणित महिला शेतकरी व भूमिहीन शेतमजुरांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला. कलम 498 कौटुंबिक छळापासून संरक्षण देणारे हे कलम आता विवाह सदृश्य लिव्ह इन नात्यातील महिलांनाही लागू होणार. इतर घडामोडी, पितांबरी प्रॉडक्टच्या देवबत्ती अगरबत्ती उत्पादनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून अभिनेता रितेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 19वा प्रश्न, अरुणाचल प्रदेश राज्यातील पहिले आणि भारतातील 101वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या तलावाला घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्लो लेक. 20वा प्रश्न, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाच्या नव्या फलंदाजी प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू टिंब यांची नियुक्ती केली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मायकेल स्मिथ किंवा स्मिथ सुद्धा यांना म्हणतात. 21वा प्रश्न, प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स फेम्स सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, हर्षिता जाखड. महत्वाचे मुद्दे, ग्लो लेक अरुणाचल प्रदेशातील पहिले तर भारतातील 101वे आंतरराष्ट्रीय महत्वाचे रामसर स्थळ.
आर्दर भूमी, स्माईक स्मिथ दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड. हर्षिता जाखड 19 वर्षीय भारतीय सायकलपटू, टूर डी फ्रान्स फ्रेंचमध्ये सहभाग घेणारी पहिली भारतीय महिला. तर इतर घडामोडी महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब प्रवीणकुमार नाहाटा हे आहेत. 22वा प्रश्न. भारतीय पुरुष कसोटी संघात पहिल्यांदा स्थान मिळालेला वेगवान गोलंदाज अकीब नबी हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा खेळाडू आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. 23वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच फिक्सिंगचा प्रयत्न व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमेरिकेच्या कोणत्या खेळाडूवर 8 वर्षाची बंदी घातली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बोडगुम अखिलेश रेड्डी. 24वा प्रश्न. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस, रिक्षा आणि टॅक्सीची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते नवीन शासकीय अधिकृत ॲप सुरू केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छावा राईड. महत्वाचे मुद्दे. अकीब नबी जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पहिलीच निवड. बोडगुम अखिलेश रेड्डी अमेरिकेचा क्रिकेटपटू, भ्रष्टाचार विरोधी संहितेचा भंग केल्यामुळे ICC कडून 8 वर्षाची बंदी. छावा राईड ॲप महाराष्ट्र परिवहन विभागाचे ॲप प्रवाशांना एसटी बस, ऑटो रिक्षा व टॅक्सी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार. 25वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचे माजी महासंचालक विली वॉल्श यांनी नुकताच भारतातील सर्वात मोठ्या कोणत्या विमान वाहतूक कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, इंडिगो. तर महत्वाचे मुद्दे. विली वॉल्श IATA चे माजी महासंचालक, भारतातील सर्वात मोठ्या इंडिगो विमान कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांनी पदभार स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो, 4 आणि 5 ऑगस्ट संदर्भातले महत्वाचे टॉप 25 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चालू घडामोडीवरच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी जोडले जा. YouTube, Facebook, Instagram, टेलिग्रामवर तुम्हाला डेली डिजिटल PDF मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.